नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे 26 डिसेंबर. बघा, आज अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आहे, कारण आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीसोबतच आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा. दोन्ही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे. खास करून माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. बघा, संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपण माता लक्ष्मीचे व्रत वैकल्य करत असतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असंख्य असे उपाय करत असतो आणि त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे आज आहे पौर्णिमा. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला काही विशेष असे उपाय जे आहे ते धनप्राप्तीचे उपाय जे आहे ते करायचे आहे. लक्ष्मी माता स्थिर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करायचे आहे. तर पहा, आज आहे पौर्णिमा, त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला विशेष अशी धनप्राप्तीसाठी काही सेवा करायची आहे. माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाचे उपाय करायचे आहे. आज करायच्या आहे त्या बऱ्याच सेवा आणि बरेच उपाय तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. बघा, आज आपल्याला संध्याकाळी एक कापूर जाळायचा आहे, त्यासोबत काही विशेष वस्तू जाळायच्या आहे. जेव्हा त्यांचा धूर आपल्या घरामध्ये होईल, जेव्हा या वस्तूंचा धूर तुमच्या घरामध्ये होईल किंवा जेव्हा या वस्तू तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती जाळाल, तेव्हा त्या क्षणाला तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होईल आणि तुमच्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी ही बाहेर पडून जाईल. जोपर्यंत तुमच्या घरात अलक्ष्मी ही वाईट शक्ती आहे, बाधा आहे, नकारात्मकता आहे, तोपर्यंत तुम्ही कितीही लक्ष्मी माता प्राप्तीची सेवा करा, लक्ष्मी कधीच तुमच्या घरात येणार नाही किंवा लक्ष्मी कधीच प्रसन्न राहणार नाही. कुठल्याही प्रकारची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असताना घरात अलक्ष्मी बाहेर करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही घरात कापूर जाळाल आणि कापुरासोबत काही विशेष गोष्टी, तर त्याचा वास जो आहे किंवा त्याचा धूर जो आहे तो अलक्ष्मीला, नकारात्मकतेला बाहेर करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. नकारात्मकता, अलक्ष्मी ही तुमच्या घरातून बाहेर जेव्हा जाते तेव्हाच माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये प्राप्त होते. तर पहा, आज प्रत्येक जण पौर्णिमेच्या काही ना काही सेवा नक्की करणार, कमीत कमी नामस्मरण तरी करतील. प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात लक्ष्मीने असावं किंवा लक्ष्मीची कृपा अखंडित आपल्या घरात असावी, तर त्यासाठी हा उपाय आवर्जून करा, कारण या एका उपायाने तुमच्या घराची बांध खुलेल, तुमच्या लक्ष्मीचं बांध खुलेल. जिथे पैसा येत नव्हता तिथे पैसा यायला लागेल. चारही बाजूंनी तुमच्या घरामध्ये पैशाचा योग निर्माण होतील. जिथे जिथे आलेला पैसा, थांबलेला पैसा आहे तो पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळेल. खूप कर्ज झाले असेल, कर्ज कुठेतरी फिटेल. पैशाच्या आर्थिक सर्व चणचणी ज्या आहे त्या तुमच्या कमी होतील. बघा, आता उपाय कसा करायचा ते व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका. तर पहा, प्रदोष वेळ म्हणजे प्रदोष समय, ज्याला आपण लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, याच वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे. 6:30च्या दरम्यान तुम्हाला करायची आहे. तर पहा, 6:30 ते 9:30च्या आत तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता काय करायचे आहे तर बघा, एक तुम्हाला पणती घ्यायची आहे किंवा नेहमी तुम्ही ज्यामध्ये तुमचं कापूर जाळता ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे. या भांड्यामध्ये तुम्हाला जे सप्तधान्य आहे ते सप्तधान्य तुम्हाला टाकायचे आहे, म्हणजे गहू, डाळ, तुमच्याकडे जे सप्तधान्य तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे ते सगळे तुम्हाला चिमूटभर टाकायचे आहे. तर पहा, दत्त जयंतीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी
सप्तधान्याला हे विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, आज दत्त जयंती आणि पौर्णिमा दोन्हीही हे एकाच दिवशी आलेले आहे. तुम्ही बघा, प्रत्येक स्वामी मठामध्ये किंवा दत्त मठामध्ये आज होम हवन केलं जाईल. आजच्या दिवशी प्रहर हे प्रहर असतील. म्हणजे काय, तर या दिवशी होम हवन, धूप दीप, त्याचबरोबर कापराचं, त्याचबरोबर या धुराचं जे महत्त्व आहे ते विशेष आहे. आता आपल्याला जरी दत्त मंदिरात नाही जाता आलं, होम हवन नाही करता आलं, प्रहर नाही करता आले, तरी तुम्ही घरच्या घरी ह्या गोष्टी केल्या तरी तुम्हाला तितकाच त्याचा लाभ होईल. आता तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे, ते तुम्हाला त्या पणतीमध्ये टाकायचं आहे आणि त्यातच तुम्हाला 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवून द्यायच्या आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती 2 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहे. चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. चिमूटभर पिवळी मोहरी आणि 2 अख्ख्या लवंगा. आता हा जो कापूर आहे तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला उंबरठ्याच्या आतील किंवा बाहेरील बाजूस तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे. तर पहा, आणि आता ती पणती तुम्हाला अगदी बरोबर उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवायची आहे. म्हणजे तिथं तुम्हाला ती पेटवायची आहे. म्हणजे त्यात ते सप्तधान्य वगैरे ते सगळं घालून तुम्हाला आता ती पणती तुम्हाला पेटवायची आहे. आणि आता त्याचा जो धूर व्हायला लागेल, म्हणजे पहा, ती मोहरी त्यात तडतडायला लागेल, ते सप्तधान्य त्यात तडतडायला लागेल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये त्याचा सुवास जो आहे तो पसरायला लागेल. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आहे. म्हणजे आपलं जे गावठी तूप असतं, घरामध्ये बनवलेलं तूप असतं किंवा गाईचं शुद्ध तूप असेल तर अत्यंत उत्तम. समजा कुठलंही तूप नसेल तर तुम्ही त्यात फक्त आपलं साधं चिमूटभर तूप घातलं तरी चालेल. तर पहा, आता बाजारामध्ये 20 ते 25 रुपयाला देखील तुपाची आपल्याला बरणी मिळते. गाईच्या तुपाची बरणी मिळते. ती तुम्ही सहज घरी घेऊन येऊ शकता आणि ते तुम्ही थोडं थोडं आता त्या पणतीमध्ये तुम्हाला घालायचं आहे. जसं प्रज्वलित होईल किंवा जसं त्याचा धूर व्हायला लागेल तसा तसा दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे. ओम दत्तात्रेय नमः, ओम दत्तात्रेय नमः, ओम दत्तात्रेय नमः, ओम दत्तात्रेय नमः. कंटिन्यू हा जप तुम्हाला चालू ठेवायचा आहे. मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही तुम्ही करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, आता जो धूर आहे तो आपल्या घरभर झालेला आहे. तुमच्या उंबरठ्यावरती ठेवून हे प्रज्वलित केल्यानंतर तूप सोडतच राहायचं आहे. जेव्हा हा धूर आपल्या घरामध्ये जायला लागेल, जेव्हा हा कापूर विझेल, त्यानंतर तुम्हाला ती पणती तिथून उचलायची आहे आणि आता ती पणती आपल्या घरच्या आतील 4ही कोपऱ्यांना तुम्हाला फिरवायची आहे. घराच्या आतमध्ये थोडासा धूप तुम्हाला असं पसरवायचा आहे. त्यानंतर याची जी राख होईल, ती राख जेव्हा थंड होईल, थोडी शांत होईल, तसं त्यावेळेस तुम्हाला घराच्या बाहेर निघून जायचे आहे आणि कुठल्या एखाद्या झाडाला किंवा रोपट्याला किंवा तुळशीला ती राख तुम्हाला टाकून द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. बघा, एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे. जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता पूर्ण निघून जाईल. कितीही मोठी बाधा असेल त्याचा नाश होईल. कुठली बाधा तुम्हाला त्रास देत असेल ती ही बाधा निघून जाईल. त्यातून तुम्ही मुक्त व्हाल. तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, जास्त खर्च होत असेल, लक्ष्मीची प्राप्ती व्हायला लागेल, दारिद्र्याचा नाश होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येकाने करा यास. तर बघा, प्रत्येक स्वामी मठामध्ये आजच्या दिवशी असे अनेक कार्यक्रम असतील, होम हवन असतील, पुन्हा एकदा सांगते, त्याचबरोबर प्रहर असतील. आता तुमच्यासारख्या माझ्यासारख्या लोकांना, बऱ्याच लोकांना शक्य नाही, कारण आपल्यापासून मठ जो आहे तो खूप लांब आहे आणि खूप जायची इच्छा असते, पण आपल्याला जाता येत नाही. अशी सेवा केली, घरच्या घरी जर अशी सेवा केली, असे उपाय केले तर आपल्याला त्या तितक्याच पटीने लाभ मिळू शकतो. अशा पद्धतीने आजच्या दिवशी तुम्हाला ही छोटीशी सेवा करायची आहे. आजचा हा उपाय करायचा आहे.
जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती पूर्ण माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.